चलो ठीक आहे ना रे. हे बघा तिसरा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करूयात. आता एकदम क्वालिटी, करेक्ट ना. मी काय म्हणतो शब्द ऐका, एकदम क्वालिटी, थोडक्यामध्ये पटापटा आन्सर बघून घेऊ आपण. पेपर नंबर 3 ठीक आहे ना. इलेक्ट्रिशियन ट्रेड फर्स्ट इयर, इलेक्ट्रिशियन ट्रेड फर्स्ट इयर आणि सेट कुठला आहे हा? सेट नंबर 3 आहे, बरोबर ना. 150 मार्काचा आहे आणि आपण आता काय करू, पटापटा पटापटा एकदा परत त्याला बघून घेऊ चांगल्या प्रकारे, करेक्ट आहे ना. बरं मी वेळ बिलकुल वाया नाही घालवत, आपण डायरेक्ट जाऊयात. बरं एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला. एक गोष्ट कुठली सांगायची, एक गोष्ट अजून कुठली सांगायची, जेवढे 3 क्वेश्चन पेपर आहे त्याची मी पीडीएफ पण इंडिव्हिज्युअली तुमच्या नंबरवर पाठवतो, ठीक आहे ना. आपला जो ग्रुप आहे, आणि खास करून बोरव तुम्हाला म्हणतो इलेक्ट्रिशियन ट्रेड ज्युनियर, इलेक्ट्रिशियन ट्रेड ज्युनियर, ठीक आहे ना रे. अमराडे विशेष करून तुला म्हणतो, ठीक आहे ना. अमराडे विशेष करून तुला आहे, अमराडे, भेगडे, काळे, करेक्ट आहे ना. हे बघा शेवटच्या टाइम मध्ये जर तुम्ही जर समजा सिरियसली नाही घेतलं ना, तर मग तर पिक्चर आपला एकदम डाऊन होईल बघ. त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला पटापटा पटापट बघून घ्या, ठीक आहे ना रे. सगळ्यांनी बघायचं, सगळ्यांनी बघायचं, बिरादार लाड सगळ्यांनी बघायचं, ठीक आहे ना रे. बरं आता आपण काय करून घेऊ, टोटल 75 मार्कांचं 75 क्वेश्चन आहेत ना. पहिले एम्प्लॉयबिलिटी स्किलचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊ, ठीक आहे ना. पटापटा पटापटा त्याला उडवून टाकू, म्हणजे काय होतं टेन्शन नाही राहणार आपल्याला, ठीक आहे ना. पहिलं कुठलं घेऊयात, एम्प्लॉयबिलिटी स्किलचे. इकडे असं करतो मी याला, ताकी दिसायला थोडंसं सोपं पडेल. चला आपण डायरेक्ट राहिलेल्या 51 पासून स्टार्ट करूयात. आधी 51 पासून स्टार्ट करूयात आधी आपण, करेक्ट आहे ना. 51 पासून स्टार्ट केल्यानंतर काय होईल, 51 पासून स्टार्ट केल्यानंतर काय होईल, तुमचे जे आहे ना सोपे प्रश्न पहिले उडवून टाकू. पेपरमध्ये पण हाच पॅटर्न तुम्ही फॉलो करा, झालं तर पेपरमध्ये पण हाच पॅटर्न तुम्ही फॉलो करा, ठीक आहे ना. चलो रे, ठीक आहे ना. हे बघा प्रश्नांकडे या, प्रश्न दिसते का स्क्रीन मध्ये सगळ्यांना. चलो 51 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ गुड ऑफिस एटिक्यूट, ठीक आहे ना. ऑफिस मध्ये जात असताना गुड ऑफिस एटिक्यूट काय असला पाहिजे तुमचं. पहिलं म्हटलं वन शुड बी अ ड्रेस फॉर्मली, ठीक आहे ना. हे तर घातलंच पाहिजे, मॅन्डेटरी आहे. वन शुड नॉट अ पंक्च्युअल ॲट वर्क, हे नाही आन्सर तुझं, ठीक आहे ना. वन शुड हॅव फॅन्सी मोबाईल इन ह्याची काही गरज नाहीये. वन शुड लिटर वन वर्क प्लेस, ठीक आहे ना. लिटर वन वर्क प्लेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्यांनी कुडा डालना येतं, म्हणजे कचरा टाकणे. हे काय आहे का, व्यवस्थित नाहीये. आन्सर काय असेल तुमचा, आन्सर नंबर 1च. ड्रेस तुमचा युनिफॉर्म किंवा फॉर्मल ड्रेस असला पाहिजे, ठीक आहे ना. हे गुड ॲटिट्यूड. चलो सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन काय म्हणतोय बघा, दिसते का क्वेश्चन पूर्ण तुम्हाला, दिसत नसेल तर त्याला छोटं करतो मी, करेक्ट आहे ना. बघा दुसरं काय म्हणतो, वर्ड दॅट इज प्रोनाउन्स द सेम ॲज अनादर वर्ड बट डिफर इन मिनिंग इज कॉल्ड, ठीक आहे ना. ठीक आहे ना. प्रोनाउन्स बोलत असताना सेमच बोललं जातं, बट त्याचा मतलब वेगवेगळा होतो. ऑप्शन बघा आणि आन्सर काढा, ठीक आहे ना. हे असे लॉजिक बेस आहे, किंवा ऑप्शन जे दिसतं ऑप्शन एलिमिनेशन ट्रिकने सोडवायचं, ठीक आहे ना. कुठं जवळजवळ कुठं काय राईट दिसतं तुमचं. बरं होमोफोन एक आहे, ठीक आहे ना. होमोफोन एक आहे, त्याच्यानंतर होमोग्राफ आहे, त्याच्यानंतर डिफग्राफ आहे, आणि काय आहे त्याला सिलॅबल आहे, ठीक आहे ना. सिलॅबल असं काही नाहीये. होमोफोन एक तुम्हाला थोडंसं काय सिमिलर वाटतं, तुम्हाला काय वाटतं, सिमिलर वाटतं मला. जो आपल्याला ऑप्शन एलिमिनेटिंग ट्रिकनी नियर टू जवळ करेक्ट असेल तो आन्सर आपण काय करायचे, आपल्याला टिक करायचं. हे बघा लास्ट मोमेंटला एकदम म्हणजे सायंटिस्ट बनण्याचा प्रयत्न करू नका, करेक्ट आहे ना रे. एकदम लास्ट मोमेंटला सायंटिस्ट बनण्याचा ट्राय करायचं नाहीये. जे ऑप्शन आपल्याकडे आहेत त्याच्या बेसवर बघायचं. चला 53 नंबर, हेल्प मी टू लर्न इंग्लिश, ठीक आहे ना. इंग्लिश लर्न करण्यासाठी कुठली गोष्ट तुम्हाला, कुठलं म्हणजे जे आहे कुठलं त्याला म्हणू शकतं की कुठली तुमची क्वालिटी तुम्हाला हेल्प करेल. पहिलं काय डेडिकेशन, बरोबर आहे ना. जर आपण डेडिकेटेड असेल तर कुठली पण गोष्ट अडॅप्ट करायला आपल्याला इझी जाते. दुसरं फिअर, डरने नाही होणार, एंजर क्रोधने नाही होणार, ठीक आहे ना. ते अशा पद्धतीने नाही होत. ते आन्सर बघितल्यामध्ये ऑप्शन तुम्हीच वाचा, ठीक आहे ना. प्रत्येक ऑप्शन वाचायला गेलो तर इथं दिवस निघून जाईल. आपल्याला छोटा व्हिडिओ करायचा आहे आणि पटापटा आन्सर द्यायचा. चला सेकंड क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय तुमचा, विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स, ठीक आहे ना. कुठला वापरलेला आहे. इज देअर एनी साईट इंजिनियर, ठीक आहे ना रे. आपण काय विचारलेलं, क्वेश्चन विचारलेलं, कुठला येणार आहे त्याच्यामध्ये तुमचं मग क्वेश्चन मार्क, ठीक आहे ना रे. ऑप्शन ए करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन घ्या बघा काय म्हणतो. 55 काय म्हणतो बघा वाचा. वेन इज द कॅपिटल लेटर इज, ठीक आहे ना. कॅपिटल लेटर कुठं युज करतो बघा, इंग्लिश लिहत असताना नावाच्या ठिकाणी, नावाच्या प्लेसच्या ठिकाणी, किंवा कुठला पण वाक्याची सुरुवात करतो ते आपण मोठ्या कॅपिटल लेटर पासून, ठीक आहे ना. बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स हा पण आहे, नेम ऑफ द पर्सन पण आहे, नेम ऑफ द प्लेसेस पण आहे, ऑल ऑफ द अबव करणार, ठीक आहे ना. इथे पण वापरतो, इथे पण वापरतो, इथे पण वापरतो, म्हणजे सगळ्याच ठिकाणी वापरतो. आन्सर काय लिहिणार आहेस, ऑल ऑफ द अबव.
चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज डिस्क्राइबिंग वर्ड्स. ठीक आहे ना, डिस्क्राइबिंग वर्ड काय, डिस्क्राइबिंग वर्ड कुठलं दिसतंय तो त्यांनी विचारलेला. पहिला आहे ईट आहे, दुसरा आहे रिपेअर आहे, तिसरा हॉट आणि चौथा आहे सोप. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये बघा थोडंसं कन्फ्युजन आहे. आन्सर शीट मध्ये जे दिलेले आहे, आन्सर की मध्ये जे दिलेले आहे तुम्हाला हॉट दिलेले आहे, पण माझ्या माहितीस्तोवर रिपेअर. ठीक आहे ना, माझ्या माहितीस्तोवर रिपेअर ही काय दाखवतो, ऍक्शन वर्ड दाखवते. ठीक आहे ना, तो काय दाखवतो तुमचा रिप्रेझेंट ऍक्शन वर्ड. हे बघा आन्सर शीट मध्ये किंवा आन्सर की मध्ये पण थोडंफार काय होऊ शकतो, मिस्टेक होऊ शकतो किंवा एरर होऊ शकतो. असं काय हे नाहीये की आन्सर की मध्ये जे दिलेलं आहे तेच असायला पाहिजे, असं काय मॅन्डेटरी नाहीये. वेन समवन सेज थँक्यू, तुम्हाला जर कोणी थँक्यू म्हटलं तर तुम्ही काय म्हटलं, वेलकम म्हणणार. करेक्ट आहे ना. थँक्यू म्हटल्यानंतर थँक्यू नाही म्हणत तुम्ही, यू आर वेलकम. करेक्ट आहे ना, तुम्ही काय म्हणणार, यू आर वेलकम. पुढचे ऑप्शन बघण्याची गरज आहे का, नाहीच आहे, सोडून टाका. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, चूज द ऑड वर्ड. ठीक आहे ना, ह्याच्यामधलं ऑड वन आउट काढायचं तुम्हाला. करेक्ट आहे ना. ठीक आहे ना, ऑड वन आउट काढायचं तुम्हाला. बरं, प्लीज म्हणजे काय आहे, प्लीज म्हणतो आपण, सॉरी म्हणतो आपण, थँक्स म्हणतो. ही काय आपण एकमेकांबद्दल कम्युनिकेशन करत असताना ही गोष्ट वापरतो. पण पेपर हा कुठेतरी युज करतो का. आउट म्हणजे आउट ऑफ द बॉक्स काय दिसतंय ना, तेच तुमचा आन्सर आहे. ठीक आहे ना. आणि हे लॉजिकली आहे. एम्प्लॉयबिलिटी स्किल ना तर सुरुवातीचे म्हणजे 25 क्वेश्चन आहे ना, तर त्याला 25 मिनिट पण नाहीये, 12 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये उडून फेकायचे. करेक्ट आहे ना. इझी क्वेश्चन असतात, जास्त डोकं लावत बसायचं नाही, थिअरीला जास्त वेळ द्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा, आय एम अ वेल्डर. ठीक आहे ना, मी वेल्डर आहे. मी काय वापरणार, वेल्डिंग टूल वापरणार. ठीक आहे ना. नेल पॉलिश कशाला वापरणार आहे बाबा, तो रोबोट कशाला, वेल्डिंग टूल वापरणार ना. तू वेल्डर जर असेल, इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियन काय वापरणार आहे, टेस्टर वापरणार आहे किंवा इलेक्ट्रिशियन टूल्स वापरणार आहे. ठीक आहे ना. ब्युटी पार्लरचं कुठलं साहित्य वापरणार का, आमराळे वापरणार का, तू सांग. काळे एखाद्या वेळेस चला ठीक आहे बाबा, आपण उदाहरण घेऊ की एखाद्याने वापरू शकतो. ठीक आहे ना, पण तसं नाही होत. ठीक आहे ना, बरोबर ना. काळे लक्ष दे. हे बघा शेवटच्या मोमेंट मध्ये सगळ्यांनी लक्ष द्यायचं. मी तुमच्यासाठी मेहनत करतोय, मी तुमच्यासाठी ट्राय करतोय, तर त्यामुळे तुम्ही पण थोडंसं पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. करेक्ट आहे ना. आणि जर मी इथं नाव घेत असेल तर ह्याच्यामध्ये कोणी पण वाईट वाटून घेण्याचं कारण नाहीये. ठीक आहे ना, वाईट वाटून घेण्याचं कारण नाहीये. ते आपला एक अटेन्शन दिलं पाहिजे म्हणून एक थोडंसं काय असतं त्याच्यासाठी ते बोलावं लागतं. 60 नंबर क्वेश्चन नंबर 60 बघा. क्वेश्चन नंबर 60 काय दिसतं बघा, टुडेज वेदर इज गोइंग टू बी. ठीक आहे ना, आजचा वेदर कसा असणार आहे हे सांगणे. होपफुल असं काय सांगत असतो कोण नाही. जे आपल्याला ऑप्शन मध्ये बघा, वॉर्म आहे, ब्लू आहे, अर्जंट आहे. ठीक आहे ना, ह्याच्यापैकी कुठलं वापरताय. वॉर्म म्हणजे काय आहे, थोडंसं म्हणजे कोमट किंवा गरम त्याला म्हणू शकतो. ठीक आहे ना, वॉर्म. अशा प्रकारे आन्सर तुझा हाच असणार आहे. पुढचा क्वेश्चन घे. द वर्ड वेन डिनोट्स. वेन म्हणजे काय आहे, टाइमला ना. वेन यू स्लीप, when you wake up, when you go to the college, when you come from the college. ठीक आहे ना, हे काय आहे तुमचं टाइम दर्शवतं. काय दर्शवतो तुमचा वेन म्हणजे काय दर्शवतो तुमचा, डेफिनेटली टाइम दर्शवतो. ठीक आहे ना. पुढचा क्वेश्चन घे 62 नंबरचा. ठीक, पुढचा क्वेश्चन घे. काय म्हणतोय त्यांनी, पुढचा, राहुल एन्जॉय विथ हिज पेट. ठीक आहे ना, राहुल एन्जॉय कशामध्ये, डॉग बरोबर किंवा त्याच्या कुत्र्या बरोबर काय केलेलं आहे त्यांनी, प्ले आहे ना, प्ले म्हणणार ना. रायटिंग नाही म्हणणार, डुईंग नाही म्हणणार, वॉशिंग नाही म्हणणार. राहुल एन्जॉय प्लेइंग. करेक्ट आहे ना. काय बघणार, राहुल एन्जॉय प्लेइंग. करेक्ट आहे ना रे. अशा प्रकारे तुमचं काय आहे, ऑप्शन बघितल्यानंतर आन्सर काढायचा आणि आन्सरला जास्त वेळ खेळत बसायचं नाही, वेळ द्यायचाच नाही. 63 काय म्हणतात, हॅव्हिंग अ क्लिअर आयडिया ऑफ अवर पर्सनॅलिटी इन्क्लुडिंग अ स्ट्रेंथ, विकनेस. ठीक आहे ना, थॉट्स अँड बिलीफ्स. हे काय असतात, जर तुम्हाला तुमच्या गोष्टींबद्दल, तुमच्याबद्दल तुम्ही कोण आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर ते काय असेल, तुमची बिलीफ असतो का, बिलीफ नाहीये, तुमचं काय आहे, सेल्फ अवेअरनेस. ठीक आहे ना, सेल्फ अवेअरनेस की बाबा माझी पॉझिटिव्ह बाजू कुठली आहे, माझी निगेटिव्ह बाजू कुठली आहे, मी काय करू शकतो, मी काय नाही करू शकत. ह्या गोष्टी काय तुमचे काय सेल्फ अवेअरनेसचे आहेत. मिथ नाहीये, थ्रेट नाहीये. करेक्ट आहे ना. ऑप्शन बघितल्याबरोबर तुम्हाला 1-2 गोष्टी आवश्यक आहे. एक म्हणजे इंग्लिशचं बेसिक अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. सेकंड गोष्ट ही आहे की तुम्हाला म्हणजे तुमचं एक डोकं थाड्यावर असलं पाहिजे. 2च गोष्टीची आवश्यकता आहे. करेक्ट आहे ना. मी आता इतर अवांतर काही बोलत बसत नाही. करेक्ट आहे ना. आपण फक्त मोक्याचं बोलू आणि कामाचं बोलू. ठीक आहे ना. पर्सनल स्ट्रेंथ मध्ये येणार तुमचं. ठीक आहे ना. बरं, आर द क्वालिटीज दॅट आर कन्सिडर निगेटिव्ह अँड नीड टू बी वर्क ऑन. ठीक आहे ना, वर्क ऑन. ठीक आहे ना. हे बघा, पर्सनल विकनेस, जर आपली पर्सनल विकनेसेस जर असेल तर त्या गोष्टींवर काय कन्सिडर टू बी निगेटिव्ह असतात हे, आणि ह्याच्यावर काय केलं पाहिजे, आपण कार्य केलं पाहिजे, त्याला सुधारलं गेलं पाहिजे. ठीक आहे ना, पर्सनल विकनेस. बरोबर. पुढे बघा 66, विच वन ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ अ पर्सनल विकनेस. ठीक आहे ना. पर्सनल विकनेस काय आहे हे बघा, तुम्ही कॉन्फिडन्स नाही होऊ शकत. कॉन्फिडन्स म्हणजे चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हार्ड वर्किंग म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. वर्क ऍक्टिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे.
काय म्हणतो तुमचं विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ पर्सनल विकनेस. ठीक आहे ना, काय तुम्ही जर लेझी असणार आहे, तुम्ही जर जास्त झोपत असणार आहे, ठीक आहे ना, बरोबर ना डगे, काय बोलतोय मी, बरोबर ना, तुम्ही जर जास्त झोपत असणार आहे किंवा जास्त तुमच्या ह्याच्यामध्ये जर लेझीनेस असेल तर ते काय तुमचं असणार आहे, पर्सनल विकनेसचं एक्झाम्पल असणार आहे. करेक्ट आहे ना ते. हे बघा, नाव घेतलं म्हणजे कोणी पण वाईट करून मानून घेण्याचं कारण नाहीये. करेक्ट आहे ना. तो एक फक्त आपलं काय आहे की तुमचं अटेन्शन गेलं पाहिजे की मी तुमच्याशीच बोलत आहे म्हणून एक तो आहे. ठीक आहे ना. गोल्स आर टू बी. ठीक आहे ना. दोन प्रकारचे गोल्स असतात, एक शॉर्ट टर्म असतात, एक लॉंग टर्म असतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठले असतात का रे? नाही असतात. ऑप्शन मध्ये बघा कुठे दिसते तुम्हाला, ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे ना रे, ऑप्शन बी मध्ये दिसलं का तुला, लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म. 68 काय म्हणतो, व्हॉट इज द स्ट्रेस. स्ट्रेस काय आहे, फिलिंग ऑफ जॉय, खुशीची म्हणजे आपल्याला जर फिलिंग होत असेल तर तो असतो का स्ट्रेस. फिलिंग ऑफ सरप्राईज हा पण नसतो. करेक्ट आहे ना. स्ट्रेस म्हणजे काय आहे, फ्रस्ट्रेशन किंवा डिसअपॉइंटमेंट किंवा वेगवेगळं वाटणं म्हणजे काय, चांगलं नाही वाटणं, बॅड वाटणं म्हणजे काय तुमचं स्ट्रेस असणार आहे. ठीक आहे ना रे, इथे अशा प्रकारे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द साइन ऑफ अ गुड स्ट्रेस. ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये म्हटलंय चांगल्या स्ट्रेसचं एक्झाम्पल काय आहे. इट प्रिव्हेंट यू फ्रॉम परस्युइंग युअर गोल. नाही असू शकत. इट मेक्स यू डाऊट युअर सेल्फ. नाही असू शकत. गुड स्ट्रेंथ, त्यांनी काय म्हटलेलं आहे, गुड स्ट्रेंथ. परत ह्याच्यामध्ये काय आहे, परत ह्याच्यामध्ये आन्सर की मध्ये थोडंसं रॉंग दिलेलं आहे. ठीक आहे ना, आपण बघायचे ऑप्शन, आपण बघायचे आणि त्याच्यावरनं तर्क लावायचं. ठीक आहे ना. गुड स्ट्रेसला काय म्हणू शकतो, इट मेक यू डाऊट युअर सेल्फ नाहीये. डज नॉट लीड द लॉंग टर्म टेन्शन, लॉस ऑफ द स्लीप. ऑप्शन आन्सर की मध्ये हा दिलेला आहे, बट मला नाही वाटत की तो म्हणजे करेक्ट असायला पाहिजे म्हणून. मेक यू फिजिकली इल और कॉज अ पेन. ठीक आहे ना. इट प्रिव्हेंट यू फ्रॉम परस्युइंग युअर गेम. मला असं वाटते परस्युइंग इट प्रिव्हेंट नाही असायला पाहिजे, ह्याच्यामध्ये प्रिव्हेंट नाही असायला पाहिजे. थोडंसं टायपिंग एरर झालेलं आहे. इट हेल्प यू, ह्याच्या ठिकाणी जर लावलंस, इट हेल्प यू फ्रॉम परस्युइंग टू परस्युइंग युअर गोल, हे काय असू शकतं, पॉझिटिव्ह स्ट्रेस. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये थोडंसं जर करेक्शन केलं, आता बघा एखाद्या वेळेस टायपिंग मिस्टेक असू शकते किंवा काय तुमचं लॉजिक चुकत असेल किंवा काय होत असेल, बट माझ्या माहितीस्तवर तर मला असं वाटतं. तुम्ही जर काही चेंजेस केले तर डेफिनेटली तुम्हाला सोयीस्कर वाटेल आणि ते चांगलं पण आहे. करेक्ट आहे ना. बघा, एखादा क्वेश्चन रॉंग असेल तर त्याच्यामध्ये जास्त एंटरटेन होत बसायचं नाही. ठीक आहे ना. पटापट आन्सर सॉल्व्ह करायचे. 2 दिवसाला आल्यानंतर तुम्ही काय मार्कांची म्हणजे एकदम इतिहास रचण्याचा प्रयत्न करू नका, बट जेवढं आपल्या पोटा पाण्याचं पास होण्यापुरतं आपण ऍटलिस्ट तिथेपर्यंत तरी ट्राय केला पाहिजे. करेक्ट आहे ना. तिथं म्हणजे तिथून तरी स्टार्ट केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, 70 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, द ऍक्टिव्हिटी दॅट स्टॉप ऑर रिड्यूस द स्ट्रेस. ठीक आहे ना. दॅट स्टॉप और रिड्यूस द स्ट्रेस इज कॉल्ड अ स्ट्रेस बस्टर. ठीक आहे ना, स्ट्रेस बस्टर. ठीक आहे ना, स्ट्रेस बस्टर. तर विच ऑफ द फॉलोइंग, खालच्यापैकी कुठलाही तुमचं स्ट्रेस बस्टर काय असू शकतं. स्पेंडिंग अ लॉंग अवर्स थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम. हे बघा, एखाद्या वेळेस जर आपल्याला स्ट्रेस असेल, ठीक आहे ना, आपल्याला जर स्ट्रेस असेल, ठीक आहे ना, स्ट्रेस असेल तर कुठल्या माध्यमातून आपण म्हणजे हे करू शकतो, त्याला स्ट्रेसला घालवू शकतो. पहिले तर काय करू शकतो, म्युझिक ऐकू शकतो, मूवीज बघू शकतो, प्ले करू शकतो, ग्राउंड मध्ये खेळायला गेल्यानंतर पण आपलं काय होऊ शकतो, स्ट्रेस कमी होतो, त्याला स्ट्रेस बस्टर म्हणतात. बट ऑप्शन नंबर ए मध्ये कंटिन्युअसली जर त्याच्यामध्येच विचार करत असला तर तुमचा स्ट्रेस कमी होईल का, डेफिनेटली नाही होणार आहे. ठीक आहे ना. तर कुठला पण ऑप्शन नाही, गोइंग बेड ऑन अ टाइम, हे स्ट्रेस बस्टरच आहे. लिसनिंग म्युझिक आहे आणि काय आहे, गार्डनिंग. ठीक आहे ना. हे काय असतं, तुमचं स्ट्रेस आल्यानंतर स्ट्रेसला रिड्यूस करतो, बट हा काय आहे, हा ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. तर तुमचा करेक्ट ऑप्शन हाच आहे. त्यांनी तोच विचारलेला प्रश्न काय विचारलेला परत एकदा पाहून घ्या. इज नॉट अ स्ट्रेस बस्टर. ठीक आहे ना, हे स्ट्रेस बस्टर नाहीये असं त्यांनी विचारलेलं आहे. करेक्ट आहे ना. पुढचा क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन. अशाच पद्धतीने तुम्ही पण आन्सर मध्ये पटापटा करण्याचं थोडंसं ट्राय करा. 71, व्हॉट इज द माइंडफुलनेस. ठीक आहे ना, व्हॉट इज द माइंडफुलनेस त्यांनी विचारलेलं आहे. इट इज द टेक्निक ऑफ नॉट माइंडिंग एनिथिंग, हे तर नाहीच असू शकणार आहे. इट इज अबाउट शार्पनिंग युअर ब्रेन. ठीक आहे ना, एक असू शकतो. इट इज अबिलिटी टू फुल्ली प्रेझेंट इन अ मोमेंट. इट इज द वर्ड यूज टू डिस्क्राइब पीपल हु आर फुल ऑफ थॉट्स. हा नाहीये तुझा. इट इज अबाउट शार्पनिंग युअर ब्रेन. ठीक आहे ना. इट इज माइंडफुलनेस, इट इज अबाउट शार्पनिंग युअर ब्रेन. नेक्स्ट क्वेश्चन टिक 1, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू अबाउट द स्ट्रेस. ठीक आहे ना, स्ट्रेस बद्दल हे वाक्य खरं असं म्हणतात. स्ट्रेस कॅन बी मॅनेज, एक आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस कॅन नॉट बी कंट्रोल, हे नाहीये. कंट्रोलेबलच असतं प्रत्येक स्ट्रेस. स्ट्रेस कॅन नॉट बी अ डिक्रीज, कमी होऊ शकत नाहीये, हे पण चुकीचं आहे. ऑल ऑफ द अबाव नाहीये. ऑप्शन तुमचं काय आहे, स्ट्रेस कॅन बी मॅनेज. ठीक आहे ना. तर स्ट्रेस कितीही दुनियातलं कितीही मोठं संकट असेल तरी ते काय आहे, आपल्या आटोक्यात येऊ शकतो. ठीक आहे ना, लय अवघड नाहीये. 73,
चला 73. हे बघा काही सेकंदामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये, सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच आपण राहिलेले 25 प्रश्न उडवले. एक एक गोष्टीला आतमध्ये गेलं, त्याच्यामध्ये मजा नाहीये. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ठीक आहे ना, खालच्या पैकी कुठली स्टेटमेंट ट्रू आहे असं म्हणतात. ओनली एक्सपर्ट कॅन सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. असं काय का जरुरी? अरे तुम्ही स्वतःच तुमच्या जिंदगीचे शिल्पकार आहेत. तुम्ही यू आर द आर्किटेक्चर ऑफ युअर लाईफ. ठीक आहे ना, कोणाच्या याच्यामुळे काय होत नाही भाऊ. ठीक आहे ना, आपण स्वतः झगडावं लागतं, लढावं लागतं आणि मिळवावं लागते आपल्या गोष्टी. ओनली एक्सपर्ट कॅन सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम असं आहे का रे? नाही, फक्त एक्सपर्ट सॉल्व्ह करू शकतो तुमचे प्रॉब्लेम. एवढे तुम्ही कच्चे आहे का? डेफिनेटली नाही. दुसरा म्हणतो काय आहे, द मोर प्रॉब्लेम यू सॉल्व्ह द बेटर यू विल गेट अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. करेक्ट आहे ना रे? हे बघा, जिंदगीमध्ये जेवढ्या वेळा तुम्ही धपाटे खाणार, करेक्ट आहे ना, तेवढ्या वेळा तुम्ही काय होणार? मजबूत होणार. तेवढे जास्त म्हणजे तुम्ही हे करणार. आन्सर तुमचा हाच आहे रे. ठीक आहे ना, आन्सर तुमचा हाच आहे. पुढचे क्वेश्चन बघण्याची किंवा हे बघण्याची आवश्यकता पण तिथे नाहीये. करेक्ट आहे ना. शेवटचे 2 क्वेश्चन राहिलेले आहे एम्प्लॉयबिलिटी स्किलचे. बघा काय म्हणतो शेवटचे 2. विच ऑफ दिस शुड बी कन्सिडर व्हाईल मेकिंग अ डिसिजन घेत असताना कुठली गोष्टी बघितली पाहिजे हे त्यांनी विचारलेले आहे. युअर मूड पण तर असू शकतो. ठीक आहे ना. द चॉईस ऑफ युअर फ्रेंड्सच्या चॉईसने डिसिजन कसं घेणार या. द रूल्स ऑफ युअर कम्युनिटी. ठीक आहे ना, कम्युनिटीचे रूल पण मॅटर करत नाही. द पर्सनल प्रायोरिटीज. ठीक आहे ना, युअर पर्सनल प्रायोरिटी, आपले पर्सनल प्रायोरिटीज काय आहे. ठीक आहे ना, ह्या गोष्टी आपण काय करू शकतो? बघू शकतो. तुमचा आन्सर काय आहे? तुमचा युअर पर्सनल प्रायोरिटीज. लास्ट क्वेश्चन एम्प्लॉयबिलिटी स्किलचा टिक 1, टिक 2, टिक 3 आणि उत्तर द्या रे. करेक्ट आहे ना, उत्तर द्या. 75. विच ऑफ द फॉलोइंग इज द फुल फॉर्म ऑफ अ स्वोट. स्वोट म्हणजे काय असतो? स्वोटचा फुल फॉर्म असतो SWO आणि T. ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये तुमचं असतं स्ट्रेंथ असती, विकनेस असती, ऑपॉर्च्युनिटी असते आणि थ्रेट्स असते. ठीक आहे ना. हा काय इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नॉलेजला इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा कंटिन्युअस तुमच्या ह्याच्यासाठी बघते. तर बघा, हा जो आता मी सांगितलेला तो ऑप्शन कुठे दिसतोय तुम्हाला? स्पेशल विकनेस नाहीये, स्पीक नाहीये, स्ट्रॉंग नाहीये, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. करेक्ट आहे ना, हा तुमचा ऑप्शन आहे. हे बघा, सुरुवातीच्या माझ्या माहितीस्तर इफ आय एम नॉट रॉंग देन आपण 10 ते 12 मिनिटांमध्ये संपवलंय ना एम्प्लॉयबिलिटी स्किल, बरोबर ना? तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही तेवढा वेळ नका घालू, त्याच्यापेक्षा थोडासा वेळ द्या. ठीक आहे ना, पण थोडासा वेळ द्या म्हणजे काय लय खेळत बसण्याचं काही कारण नाहीये. ठीक आहे ना, होईल तेवढा पटापटा आपल्याला घेतलं पाहिजे. आता बघू काही आपण म्हणजे थोडेसे म्हणजे काय बघू, हे जे टेक्निकलचे टर्म आहेत त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो आपल्याला. करेक्ट आहे ना. हा व्हिडिओ कमीत कमी 30 ते 35 किंवा मे बी त्याच्यापेक्षा पुढे पण जाऊ शकतो. ठीक आहे ना. हे बघा, कॉन्सेप्च्युअल टॉपिक जर सांगायचे म्हटलं थोडा वेळ लागू शकतो. चलो ठीक आहे ना. आता आपण येऊयात क्वेश्चन नंबर 1 कडे. ठीक आहे ना, हा आपला टेक्निकलचा क्वेश्चन. व्हॉट इज द इलेक्ट्रिकल क्वांटिटी दॅट आर रिलेटेड टू द ओहम्स लॉ. ओहम्स लॉ मी ऑलरेडी सांगितले, तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे ना, करेक्ट आहे ना. रिलेटेड टू द ओहम्स लॉ 3 क्वांटिटी आपल्याला असायला पाहिजे. पहिली कुठली V आहे, दुसरी कुठली R आहे, तिसरी कुठली I आहे. 3 क्वांटिटी ह्याच्यामध्ये दिसतात का? बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये काय तुमची पॉवर नाही दिसत, रेजिस्टर नाही दिसत, करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स. करेक्ट आहे ना रे, हा तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सामनेचा क्वेश्चन बघा. पटापटा वाचलं तरच मजा पण येते, तरच वेळ पण वाचतो आणि बघण्यामध्ये पण इंटरेस्ट येतो. व्हॉट इज द SI युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं SI युनिट काय असणार तुमचं बघा, ओहम मीटर. ठीक आहे ना, ओहम मीटर जनरली ओहम मीटरच आहे. बरं, ते कसं निघालं 1-2 मिनिटांमध्ये सांगतो, 2 सेकंदामध्ये. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? ρL/A. करेक्ट आहे ना. तुझं काय आहे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला? तुझा ρL/A. बरं, काढायचं तुला रो काढायचंय, ह्याला इकडे टाक आणि L तुझा आहे तो खाली घे, बरोबर ना. तर काय येईल तुझा रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला? हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला. कळतंय का? ते बी मी सांगत आहे तुम्हाला, म्हणजे की त्याला ρ इज इक्वल टू RA/L आलं. बरं, आरचं काय युनिट? ओहम. एचं एरियाचं युनिट काय असतो? मीटर स्क्वेअर असतो. एमचं लेंथ कशामध्ये मोजतात? मीटर मध्ये. 1 मीटर आणि वरचा मीटर कॅन्सल झाला, राहते काय फक्त तुमचं? तोच तुमचा आन्सर आहे. करेक्ट आहे ना, तोच तुमचा आन्सर आहे. पुढे बघा, विच इज द ऍप्लिकेशन ऑफ द सिरीज सर्किट. हे बघा, सिरीज सर्किटचं कुठलं ऍप्लिकेशन आहे त्यांनी विचारलेलं आहे. सिरीज सर्किट त्यांनी विचारलेलं आहे की एखादी गोष्ट सिरीज मध्ये असायला पाहिजे, ते एक्झाम्पल कुठलं आहे? पहिलं व्होल्टमीटर कनेक्शन. हे बघा रे, सोर्सच्या पॅरलल मध्येच हमेशा आपण व्होल्टमीटर कनेक्शन करत असतो, सिरीज मध्ये जिंदगीत कधीच नाही करत, बस्ट होईल तुमचा नाही तर. ठीक आहे ना, व्होल्टमीटर कनेक्शन नाहीये. त्याच्यानंतर लाइटनिंग सर्किट इन अ होम. हे बघा, घरामध्ये तुम्ही कुठली करता, सिरीज का पॅरलल? कमेंट करून तुम्हीच मला सांगा. ठीक आहे ना. तुमचं काय असतं? व्होल्टेज कॉन्स्टंट असला पाहिजे ना घराच्या ह्याच्यामध्ये, अप्लायन्सेस मध्ये कुठली जोडणी करता तुम्ही इलेक्ट्रिशियन, तुम्ही कमेंट करून मला सांगा. चला, त्याच्यानंतर शंट रेजिस्टन्स इन ॲमीटर. ठीक आहे ना, ॲमीटर. हे बघा,
अॅमीटर आणि व्होल्टमीटर दोन गोष्टी दिलेल्या आहेत. अॅमीटरची जर रेंज वाढवायची असेल तर त्याच्या पॅरलल अॅमीटरच्या पॅरलल मध्ये तुम्हाला काय जोडावं लागेल, रेजिस्टर जोडावं लागेल. आणि व्होल्टमीटरची जर तुम्हाला रेंज वाढवायची असेल तर त्याच्या सिरीज मध्ये तुम्हाला काय जोडावं लागेल, रेजिस्टर जोडावं लागेल. करेक्ट आहे ना. तर तुमचं एक्झाम्पल ह्याचं आन्सर काय असणार आहे, मल्टिप्लायर रेजिस्टर ऑफ अ व्होल्टमीटर. करेक्ट आहे. व्होल्टमीटरच्या सिरीज मध्ये जर रेजिस्टन्स जोडला तर तो काय होऊ शकतो, त्याची व्होल्टमीटरची रेंज वाढत असते. कळतंय का, कळत आहे का, कळत आहे का कदम, कळत आहे का तुला बाबा. हे बघा काय म्हणतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द सर्किट. ठीक आहे ना, ऑफ द सर्किट इफ द पॉइंट ए बी, हा तुझा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, आर शॉर्टेड ॲज शोन इन द फिगर. हे बघा कुठले सर्किट आहे, एकदा हा पॅरलल सर्किटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना, पॅरलल सर्किटचं एक्झाम्पल आहे. आणि हे काय झालेलं, शॉर्ट झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही ठिकाणी एखाद्या सर्किटमध्ये जर शॉर्ट झालं तर त्याचा सर्किटचा रेजिस्टन्स किती होतो, 0 होतो. ऑप्शन नंबर ए मध्ये. ठीक आहे ना, ऑप्शन नंबर ए मध्ये. पुढे बघ, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स ऑफ अन ओपन सर्किट. आपल्याला माहिती आहे ओपन सर्किटचा रेजिस्टन्स इन्फायनाइट असतो आणि करंट किती असतो तुमचा, 0 असतो. करेक्ट आहे ना, सांगण्याची काही गरज आहे का, नाहीये. पुढे बघ, विच रेजिस्टर कॅरीज द लोएस्ट करंट इन द पॅरलल सर्किट. ठीक आहे ना, हे बघा एका पॅरलल सर्किट मध्ये काही रेजिस्टर दिलेले आहेत, काही रेजिस्टर दिलेले आहेत. करेक्ट आहे, दिसते का तुम्हाला, काही रेजिस्टर दिलेले आहेत. ठीक आहे ना, काही रेजिस्टर दिलेले आहेत. एक्सप्लेन करत बसत नाही लय. पहिला आहे 50, दुसरा आहे 220, तिसरा आहे 450 आणि चौथा काय आहे तुमचा 560. काय म्हटलंय त्यांनी, लोएस्ट करंट इन द पॅरलल सर्किट ऑफ. हे बघा आपल्याला माहिती आहे हायएस्ट रेजिस्टन्स असेल, रेजिस्टन्स जास्तीत जास्त असेल तर करंट किती असतो तुमचा, कमीत कमी. कुठला जास्तीत जास्त रेजिस्टन्स तुम्हाला दिसतोय, 560 वाला दिसतोय ना. जास्तीत जास्त रेजिस्टन्स असेल तर त्याला अडथळा जास्तीत जास्त आहे, म्हणजे काय होईल, स्पीड काय होईल त्याची, कमीच होणार आहे. आन्सर काय आहे तुमचा 560. एक करेक्ट आहे. करे मला कमेंट करून लगेच सांगा बरं, करेक्ट असेल तर लगेच सांगा, किंवा मी जर चुकत असेल तर डेफिनेटली मला पण तसं सांगा. व्हॉट इज द युनिट ऑफ द कॅपॅसिटन्स, फॅरेड किंवा मायक्रोफॅरेड. फॅनचं कॅपॅसिटर कशामध्ये असतो तुमचं, मायक्रोफॅरेड मध्ये असतं ना, बरोबर ना. मो कशाचं युनिट असतो तुमचा, मो कशाचं कंडक्टन्सचा आहे, हेनरी कशाचा इंडक्टरचा आहे, फॅरेड कशाचं आहे तुझं कॅपॅसिटन्स आहे. करेक्ट आहे ना, लिहून देतो वाटल्यास. तुझं कंडक्टन्सला कशा जी ने दाखवतो तो, हेनरी एल ने दाखवतो. ठीक आहे ना, ह्याला डिनोट असं करतो. वाइंडिंग जर असेल तर त्याच्यासाठी काय हेनरी युनिट वापरणार. फॅरेड काय असतो तुझं कॅपॅसिटन्सचं युनिट असतो. कुलम काय असतं तुझं क्यूचं किंवा चार्जचं युनिट असतो तो. करेक्ट आहे ना. 8 नंबर, विच फॅक्टर अफेक्ट द पोलॅरिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेटची पोलॅरिटी कुठल्या गोष्टीवर किंवा घटकावर अवलंबून असते. हे बघा, डायरेक्शन जर चेंज केली, करंट डायरेक्शन जर चेंज केली तर त्याची पोलॅरिटी पण डेफिनेटली चेंज होणार. ऑप्शन नंबर बी मध्ये बघा, ऑप्शन नंबर बी मध्ये. ठीक आहे ना, करंट डायरेक्शन जर बदलली तर पोलॅरिटी काय होते, त्याची चेंज होते. व्हॉट इज द युनिट ऑफ अ परमनन्स. ठीक आहे ना, हे बघा कॉन्सेप्ट आहे परत इकडे. व्हॉट इज द युनिट ऑफ अ परमनन्स. परमनन्स त्यांनी विचारलेलं. परमनन्स ठीक आहे ना, परमनन्स काय असतो पहिले हे समजून घ्या. आणि तो तुमचा काय असतो, रिलक्टन्स काय असतो. जसं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतो तसंच मॅग्नेटिक सर्किटमध्ये तुमचं काय असतो, जसं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स जसं असतो तसंच मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतो तुमचं, रिलक्टन्स असतो. ठीक आहे ना, रेजिस्टन्स जसा असतो तसं रिलक्टन्स असतो. म्हणजे काय, हा मॅग्नेटिक सर्किटला म्हणजे फ्लक्सला व्हायला अडथळा करतो. करेक्ट आहे ना रे. बरं, आणि ह्याच्यामध्ये जसा हा जी असतो, जी म्हणजे काय, कंडक्टन्स. करेक्ट आहे ना, तसा हा मॅग्नेटिक सर्किटमध्ये एस च्या अपोजिट का असतो तुमचा, परमनन्स असतो. करेक्ट आहे ना रे. बरं, आपल्याला माहिती आहे एक दोन कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला तुमच्या माहितीचे पटापटा. आपल्याला माहिती आहे पहिले आपल्याला काय करायचे, माहिती आहे काही गोष्टी आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये प्रश्नामध्ये थोडा 1 सेकंद द्यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे तुमचा, EMF अपॉन काय असतो तुझा, करंट असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, V अपॉन I. बरोबर आहे ना रे. बरं, मग मॅग्नेटिक सर्किटमध्ये EMF, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये EMF, मॅग्नेटिक सर्किटमध्ये MMF. आणि करंट, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट असतो तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतो तुझा, फ्लक्स असतो. बरोबर ना. EMF चा मग आता बघा, EMF चं काय आहे तुमचं युनिट काय आहे, AT, अँपियर टर्न. फ्लक्सचं युनिट काय आहे तुझं, वेबर. ठीक आहे ना रे. अशा प्रकारे तुझं काय झाला, हा तुझा कशाचा फॉर्म्युला झाला तुझा, रिलक्टन्सचा. आपल्याला माहिती आहे रिलक्टन्सच्या उलट असतं परमनन्स. करेक्ट आहे ना, तो फॉर्म्युला उलटा करा, वेबर अपॉन अँपियर टर्न. बघा आन्सर मध्ये दिसते का, वेबर अपॉन अँपियर टर्न दिसते का अँपियर मध्ये वगैरे, हे तर नाहीच आहे. अँपियर टर्न अपॉन वेबर नाहीच आहे. वेबर अपॉन अँपियर टर्न, ऑप्शन नंबर बी. पॉइंट समजलं का आणि कॉन्सेप्ट समजली का ते पण सांगा कमेंट करून. परत विचारलेले सोलेनॉइड कॉइल. विच रूल इज अप्लाइड टू फाइंड द डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलेनॉइड कॉइल. हा कुठला असतो तुमचा, राईट हँड पाम रूल. ठीक आहे ना. बरं, अजून काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये,
फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. हे बघा, राईट हँड आणि लेफ्ट हँड कुठे यूज होतात? राईट हँड रूल तुमचा जनरेटर मध्ये, लेफ्ट हँड रूल तुमचा मोटर मध्ये यूज होतो, ठीक आहे ना. आणि कॉर्कस्क्रू रूल काय आहे तुमचा, की त्याच्यामध्ये तो आपण स्क्रू जर गेला, जर करंट म्हणजे खालच्या डायरेक्शनने आणि स्क्रूला जसा पिढा जातो तसं तुमचं काय असतं, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते. ही गोष्ट ते दर्शवतो. पुढचा प्रश्न घे 11 नंबरचा. व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ॲज शोन इन द फिगर. हे बघा, हा काय आहे पहिले तर बघून घ्या. ह्याला काय म्हणतात? हिस्टोरिसिस लूप. काय म्हणतात ह्याला म्हणतात हिस्टोरिसिस लूप, ठीक आहे ना. इथे एच असतो, इथे पॉझिटिव्ह एच, निगेटिव्ह एच, पॉझिटिव्ह बी, निगेटिव्ह बी, ठीक आहे ना. ह्याला बी एच कर्व म्हणतात. काय म्हणतात? बी एच कर्व म्हणतात. हे बघा रे, 2-3 टर्म सांगतो तुम्हाला. इथेच विचारलेलं आहे, ह्यांनी फक्त हेच विचारलेलं आहे, पण मी तुम्हाला 1-2 गोष्टी अजून सांगतो. पहिले तर बघून घ्या, ह्याला काय म्हणतात? कोहेर्सिव्हिटी म्हणतात. तुम्ही ऑप्शन मध्ये पण दिलेला आहे, तोच तुमचा आन्सर आहे, ठीक आहे ना. बट एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला मी. इथपासून इथपर्यंत जो असतो ना, ह्याला काय म्हणतो? तो मी RM म्हणतो, ठीक आहे ना. RM म्हणजे काय असतो? तुमचा रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतो, जो की डीसी सर्किट, सेल्फ एक्साइटेड डीसी सर्किट, डीसी सर्किट आणि डीसी जनरेटरच्या साठी युज होतो. ह्याला काय जनरली तुम्ही म्हणतात? SP म्हणतात. काय म्हणतात? सॅच्युरेशन पॉईंट. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली तर ते चांगलीच गोष्ट आहे, पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये आता, त्याच्यामुळे आपण काय जास्त याच्यामध्ये जाऊया. व्हॉट इज द युनिट ऑफ अ रिलक्टन्स. आताच बघितलं, रिलक्टन्स युनिट काय आहे? रिलक्टन्स एस ने दाखवतो. रिलक्टन्स युनिट काय तुमचा? AT/वेबर, करेक्ट आहे ना. AT/वेबर दिसते का तुम्हाला? वेबर अपॉन मीटर स्क्वेअर. हा तर काय झाला? फ्लक्स अपॉन एरिया झाला. हा तुमचा मॅग्नेटिक डेन्सिटी आहे, हा नाहीये. वेबर मीटर नाहीये. अँपियर टर्न अपॉन वेबर नाहीये. हा तुमचा परमनंटचा होता, बरोबर ना? नाही सॉरी, हाच आहे. अँपियर टर्न अपॉन वेबर, करेक्ट आहे ना. अँपियर टर्न अपॉन वेबर, करेक्ट ना. अशा प्रकारे तो तुमचा आन्सर आहे. हे बघा, वी डिफाइन दॅट द फ्लक्स डेन्सिटी लॅगिंग बिहाइंड द मॅग्नेटायझिंग फोर्स. मॅग्नेटिक लूप आता जो बघितला आपण, हिस्टोरिसिस लूप जो बघितला आहे, तोच कॉन्सेप्ट त्यांनी विचारलेला आहे. काय दाखवतो किंवा कशाने दाखवतो? तुमचा हिस्टोरिसिस लूप नी तो दाखवतो, ठीक आहे ना. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी ही मागं असते, ते त्यांनी विचारलेलं. फील्ड डेन्सिटी विच डिफाइन दॅट द फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटी कशाने दाखवतात? बी ने दाखवतात. लॅग्स बिहाइंड द मॅग्नेटायझिंग फोर्स, ठीक आहे ना. जे आपण बघितलं होतं एच नी, एचच्या मागे असतो. तो कुठला रूल आहे किंवा कुठला हे दाखवणार? तुमचं ऑलवेज हिस्टोरिसिस. ऑलवेज काय तुमचं? हिस्टोरिसिस, करेक्ट है ना रे. समझ में आ रहा है क्या? पहिले तर हे बताओ, ठीक आहे ना. शेवटच्या टाइम मध्ये असंच पटापटा घ्यावं लागतं रे. पटापटा घेतलं ना तरच होतं. ऑलरेडी आपण रिव्हिजन जेवढी घेतलेली असेल तेवढी घेतलेली आहे. ही गोष्ट काय शेवटच्या मुवमेंट मध्ये बरं का काळे, आपल्याला सगळ्यांना काय करायचं? आपल्याला चांगल्या प्रकारे शिकून घ्यायचं. बरं, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ अ फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटीचे एसआय युनिट तुमचं काय आहे? डेफिनेटली ह्याच्यामध्ये आहे तो टेस्लाच आहे, ठीक आहे ना. हा तर 1000 वेळा आपण पाठ केलेला आहे, करेक्ट आहे. विच फॅक्टर चेंज द परमॅबिलिटी ऑफ अ मटेरियल. हे बघा, परमॅबिलिटी ऑफ अ मटेरियल कुठला फॅक्टर चेंज करतो? तुमचा फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटी काय करतो? तुमचा परमॅबिलिटी ऑफ अ फॅक्टर, म्हणजे फ्लक्स डेन्सिटी फॅक्टर काय करतो? तुमचं परमॅबिलिटी ऑफ अ मटेरियल चेंज. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द इंडक्टन्स इफ द डिस्टन्स बिटवीन द टर्न्स इज इन्क्रीज. हे बघा, इंडक्टन्स काय आहे तुमचं? टर्न्स, कॉईल जिथं आहे तिथे इंडक्टन्स आहे. बरं, कॉईलचं डिस्टन्स जर वाढवलं तर काय होईल? तुमचं इंडक्टन्स काय होईल? डेफिनेटली कमी होणार. ते काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डेफिनेटली काय होणार? तुमचं कमी होणार. कुठे आहे आन्सर मध्ये? बघा काय दिसतं तुला आन्सर मध्ये काय काय दिसतं ते बघा. आन्सर मध्ये काय काय दिसतं तुम्हाला? काय म्हटलेलं आहे? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंडक्टन्स इफ द डिस्टन्स बिटवीन द टर्न्स इज इन्क्रीज. टर्नचा डिस्टन्स इन्क्रीज झाला, टर्नचा डिस्टन्स इन्क्रीज केला तर इंडक्टन्सची व्हॅल्यू काय होणार? तुझी डिक्रीज होणार, करेक्ट आहे ना. कंडक्टन्सची व्हॅल्यू काय होणार? इंडक्टन्सची व्हॅल्यू डिक्रीज होणार. विच इज अन ऍप्लिकेशन ऑफ अ सिरीज सर्किट. परत त्यांनी ते विचारलेलं आहे, ठीक आहे ना. परत ऑप्शन बघा आणि सॉल्व्ह करा. ऑप्शन बघा, फ्यूज इन अ सर्किट असतोच ना रे. तुमचा जर सर्किट असेल त्याच्यामधनं फ्यूज जर टाकला तर तो कशामध्ये? सिरीज मध्येच टाकतो ना तुमचा. आन्सर तुमचा हाच आहे, पण आपण बघून घेऊ. व्होल्टमीटर कनेक्शन ऑलरेडी सांगितलं पॅरलल मध्ये असतं. इलेक्ट्रिकल लॅम्प इन होम हे पण पॅरलल मध्येच असतं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्ही कोणीही कमेंट केलेली नाहीये, करेक्ट आहे ना रे. हे बघा, मला सगळ्या गोष्टी कळतं. कोणीही तुम्ही कमेंट केलेले नाही, तर मीच सांगून देतो की इलेक्ट्रिकल लॅम्प इन हाऊस हे कशामध्ये असतं? ऑलवेज पॅरलल मध्ये असतं. सन रेजिस्टन्स एमीटर हे पण कशामध्ये असतं? तुमचं पॅरलल मध्ये असतं. मग राहते काय फक्त? फ्यूज इन इलेक्ट्रिकल इन अ सर्किट, ठीक आहे ना. फ्यूज इन अ सर्किट कशाचं एक्झाम्पल आहे? सिरीज सर्किटचं एक्झाम्पल आहे. विच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. करेक्ट आहे ना. फॉर्म्युला लिहा आणि आन्सर काढा. आर इज इक्वल टू काय असतो तुमचा? रो एल अपॉन ए, बरोबर आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय आहे तुझा? एरिया जर कमी झाला तर रेजिस्टन्स तुझं वाढेल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असणार तुझं? मग रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय तुझा?
एरिया ऑफ अ क्रॉस सेक्शन, ऑप्शन नंबर डी. विच मटेरियल इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. हे बघा काही मटेरियल असतात, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, ठीक आहे ना, मटेरियल असतात ते आपण शिकलेलं आहे. त्यांनी विचारलेलं आहे कुठलं मटेरियल पॅरामॅग्नेटिक आहे. हे बघा याच्यामध्ये कुठलं आहे, मेटल वाला कुठलं आहे तुमचं, कॉपर मटेरियल पॅरामॅग्नेटिक आहे. परत बघा काय, वेअर इज द एअर कॅपॅसिटर यूज. हे बघा कॅपॅसिटरचे वेगवेगळे प्रकार बघितले, एअर कॅपॅसिटर बघितला, त्याच्यानंतर मायका कॅपॅसिटर बघितला, त्याच्यानंतर आपण कुठलं बघितलं, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर बघितला, आणि खूप सारे असे कॅपॅसिटर बघितले, बरोबर ना. खूप सारे आपण कॅपॅसिटर आपल्या क्लासमध्ये पण बघितले. त्यापैकी त्यांनी विचारलेलं एअर कॅपॅसिटर कुठे युज होतो, तर त्याचा आन्सर आहे तुमचा रेडिओ रिसिव्हर. कशामध्ये युज होतो, रेडिओ रिसिव्हर, करेक्ट आहे ना. परत त्यांनी विचारलं डायमॅग्नेटिक मटेरियल, आता त्यांनी विचारलंय तो तुमचं काय आहे, वूड आहे. वूड कुठला मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल. विच इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द एडी करंट. बरं ह्याच्यामध्ये हा प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. बरं कुठलं पण मशीन असेल किंवा मोटर असेल तर ह्याच्यामध्ये दोन लॉसेस होतात. पहिलं काय तुमचं कॉपर लॉसेस, दुसरं काय तुमचं कोर लॉसेस, करेक्ट आहे ना. कॉपर लॉसेस कशामध्ये होतं तुमचं, वाइंडिंग मध्ये, जिथे जिथे वाइंडिंग आहे तिथे तिथे कॉपर लॉसेस होतं. कोर लॉसेस काय आहे तुमचं, कोर लॉसेस दोन ठिकाणी होतं, ठीक आहे ना. एक त्याच्यामध्ये येणार एडी करंट लॉस, दुसरं काय असणार तुमचा हिस्टोरिसिस लॉस, बरोबर ना. हे लॉसेस 100% असतात प्रत्येक मशीन मध्ये. बरं एडी करंट लॉसेस जर झाला एखाद्या वेळेस मोटर किंवा मशीन मध्ये तर ते कसं रिड्यूस करता येणार, त्याचे स्टॅपिंग्स काय रे, परत माझ्या मागे म्हणा, स्टॅपिंग्स कमी करायच्या, करेक्ट आहे ना. स्टॅपिंग्स कमी करायचे तर तो तुमचं काय एडी करंट लॉसेस कमी होणार. बरं हिस्टोरिसिस लॉस कमी करण्यासाठी काय करावं लागेल, चांगला मटेरियल वापरावं लागेल. हे करेक्ट आहे का बघा, रायटिंग मध्ये थोडीशी हेडर झालेली असेल, पटापट ओळखण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन किंवा समोरचा विचारलेला, विच इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द एडी करंट. एडी करंटचा फॉर्म्युला लिहावा लागेल तुला, पीईडी इज इक्वल टू काय लेवल, के म्हणजे काय कॉन्स्टंट आहे, बी तुझं काय असतो मॅग्नेटिक डेन्सिटी असते, ठीक आहे ना, फील्ड डेन्सिटी असते किंवा मॅग्नेटिक डेन्सिटी असते. त्याच्यानंतर काय लिहिणार तू, फट 2 ह्याचा वर्ग आणि त्याचं काय असणार आहे व्हॉल्यूम, ठीक आहे ना. ते अशा प्रकारे हा तुमचा फॉर्म्युला आहे. तर त्याच्यामध्ये डिरेक्टली प्रोपोर्शनल काय आहे, ह्याच्यामध्ये बघा व्होल्टेज तर नाहीये, करंट नाहीये, फ्रिक्वेन्सी आहे, रेजिस्टन्स तर ह्याच्या फॉर्म्युल्यामध्येच नाहीये. फ्रिक्वेन्सी पण ह्याच्यामध्ये पण फ्रिक्वेन्सीचा वर्ग असायला पाहिजे, करेक्ट आहे ना. फ्रिक्वेन्सीचा वर्ग असणे आवश्यक आहे. विच प्रॉपर्टी ऑफ अ मॅग्नेट इज इलिस्ट्रेट, कुठली दाखवलेली आहे, डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी आहे. कुठली प्रॉपर्टी आहे रे, डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी आहे. चिल्लर प्रश्नांमध्ये वेळ घालवायचा नाही. विच इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, कुठला आहे ह्याच्यामध्ये त्यांनी विचारलं पॅरामॅग्नेटिक. हे बघा एअर तुमचा काय असतो, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतो, करेक्ट आहे ना. एअर तुमचा काय असतो, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतो. विचारलं तेच त्यांनी आहे, कुठला सबस्टन्स असतो. वेन द नो करंट विल फ्लो थ्रू द गॅल्व्हनोमीटर इन द व्हीटस्टोन ब्रिज. हे बघा व्हीटस्टोन ब्रिज अशी एक कंडिशन असतं, तो काय असतो तुमचा रेजिस्टन्स किंवा सर्किट मधला रेजिस्टन्स बॅलन्स आहे की अनबॅलन्स कंडिशन आहे ती गोष्ट शो करते. तर तेच त्यांनी सांगितलेलं आहे, फ्लो द गॅल्व्हनोमीटर इन द व्हीटस्टोन ब्रिज, नो करंट फ्लो. जर ह्याच्यामधनं गॅल्व्हनोमीटरच्या ह्याच्यामधनं डिफ्लेक्शनच्या ह्याच्यामधून पॉइंटर मधून जर एका ठिकाणी स्थिर असेल तर तो काय आहे, स्थिर आहे म्हणजे काय आहे तुमचं सर्किट, काय आहे तुमचं बॅलन्स सर्किट आहे. सर्किट कसं आहे तुमचं, बॅलन्स सर्किट आहे, अनबॅलन्स नाहीये, शॉर्ट सर्किट नाहीये, ओपन सर्किटेड नाहीये, ते कुठलं आहे तुमचं बॅलन्स कंडिशन आहे. ह्याच्यावरच एक अजून प्रश्न आहे बघ पुढं, व्हॉट इज द रीडिंग ऑफ द गॅल्व्हनोमीटर इफ अ व्हीटस्टोन ब्रिज इज अ बॅलन्स कंडिशन. मागचाच प्रश्न आहे, तो पुढे उचललेला प्रश्न फिरवलाय, काहीच केलेलं नाहीये. त्याच्यासाठी डिफ्लेक्शन कसं असायला पाहिजे रे, बोल पटपट, नल डिफ्लेक्शन असला पाहिजे. नल डिफ्लेक्शन म्हणजे काय आहे, झिरो डिफ्लेक्शनलाच तुम्ही काय म्हणतात, नल डिफ्लेक्शन म्हणणार. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द चेंज ऑफ द रेजिस्टन्स व्हॅल्यू इफ द कंडक्टर डायमीटर इज डबल. हे बघा कंडक्टरचा जर डायमीटर बदलला, डबल केला, डायमीटर जर डबल केला ना तर त्याच्या रेजिस्टन्स मध्ये 1/4 टाइम काय होणार, रिडक्शन होणार, ठीक आहे ना. रिडक्शनला आपण ह्याच्यामध्ये म्हटलंय डिक्रीज म्हटलेलं आहे. बघा 1/4 नाहीये, 1/4 टाइम्स डिक्रीज 1/4 टाइम, हा तुमचा काय आन्सर आहे. कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगल, आन्सर बघून घेण्याचा प्रयत्न करा किंवा लॉजिक बघा. हे बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द चेंज ऑफ अ रेजिस्टन्स व्हॅल्यू इफ द कंडक्टर इट्स डायमीटर इज डबल. डायमीटर जर 2 गुणा वाढवला तर रेजिस्टन्सच्या ह्याच्यामध्ये 4 पट कमी होईल, आणि जर एरिया जर समजा त्याचा डबल केला तर रेजिस्टन्स मध्ये 2 टाइम ते काय होईल, कमी होतील. अशा प्रकारे कॉन्सेप्ट बघून घ्या फक्त. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे पण मी चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे तुम्हाला. लॉजिक बघायचं, चौथी बँड काय आहे तुमची सिल्वर, म्हणजे किती यायला पाहिजे, +- 10% यायला पाहिजे.
पहिले तर ऑप्शन 5% वाले कॅन्सल करून टाकायचे, उडवून टाकायचे. राहते काय फक्त ऑप्शन नंबर बी आणि सी, करेक्ट आहे ना. त्याच्यामुळे काय रेटचा काय तुमचा रेटचा नंबर किती असणार आहे 2 आणि ब्लूचा नंबर किती आहे तुमचा 6, म्हणजे किती असेल तुझा 26. तर हा येईल. आणि ऑरेंज आहे, ऑरेंज म्हणजे काय तुमचा नंबर ऑफ 0 लिहिणार. ऑरेंजचे किती आहे 3 असतो ना, म्हणजे ती 26,000 प्लस मायनस 10%. आन्सर मध्ये आहे का चेक करा. 26 10⁻, ठीक आहे ना. 10⁻³ म्हणजेच काय असतो तुमचा 3 टाइम 3 0 असतो, ठीक आहे ना. ऑप्शन तुमचा काय आहे ऑप्शन बी चे, हा ऑप्शन नाहीये 32 नाहीये त्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बाय द ओहममीटर इज ग्रॅज्युएटेड इन अ नॉन लिनियर स्केल, ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये काय करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे बघा करंट कसा असतो तुमचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. तोच त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, फिरवून विचारलेला आहे. तुम्हाला फक्त डोकं शांत करून तुम्हाला त्याचे आन्सर्स करायचे. कलर कोडिंगच्या वरचा परत एक प्रश्न आहे बघा, 30 प्रश्न आहे, परत तोच प्रश्न आहे, ठीक आहे. हे बघा, बघण्याचा ट्राय करा. पटापटा जेवढं होईल ना तेवढं वेळेच्या अगोदर पटापट सगळं काय केलं पाहिजे, उरकलंच गेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय बघणार बघा, रेड म्हणजे काय आहे तुझं 2 नंबर आहे, ग्रीन म्हणजे काय तुझा 5 नंबर आहे, गोल्डला किती देतो प्लस मायनस 5% देतो, ऑरेंजला किती देतो तो, ऑरेंजला किती देतो 10⁻³ देतो. हे बघा आन्सर काय तुझं 25 × 10⁻³ प्लस मायनस 5%. ऑप्शन मध्ये आहे का बघा, चेक करा. 25 × 10⁻³, ठीक आहे ना रे. हा तुझा काय आहे तुझा आन्सर आहे, हा तुझा काय तुझा 100% तोच तुझा आन्सर आहे, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द नेम ऑफ द रेजिस्टर इफ इट्स रेजिस्टन्स व्हॅल्यू इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे बघा टेम्परेचर साठी 3 गोष्टी असतात, ठीक आहे ना. टेम्परेचर आणि रेजिस्टन्सचं जर रिलेशन दाखवण्यासाठी 3 गोष्टी असतात. एक तुमचं काय असतो पीटीसी, एक तुमचं एनटीसी, एक तुझं झेडटीसी, करेक्ट आहे ना. पीटीसी एनटीसी झेडटीसी म्हणजे ही काय रे नवीनच, हे काय आहे नवीनच. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि 0 टेम्परेचर कोएफिशियंट. तर ह्यांनी काय विचारलेलं आहे, टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढेल, म्हणजे पीटीसी, करेक्ट आहे ना. तुझं काय असेल पीटीसी, ठीक आहे ना, पीटीसी. तर त्यांनी म्हटलेलं आहे टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स पण वाढलं पाहिजे. ह्याचं एक्झाम्पल ह्याच्यापैकी द्या ए बी सी आणि डी, ठीक आहे ना. तर त्याचा एक्झाम्पल काय आहे थर्मिस्टर. टेम्परेचर वाढलं की त्याचा रेजिस्टन्स सुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 1-2 क्वेश्चन राहिलेले फक्त, वेळ वाया घालू नको. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द व्होल्टेज ड्रॉप इन द रेजिस्टर R2 मधनं जाणारा व्होल्टेज ड्रॉप त्यांनी काय म्हटलेलं आहे विचारलेलं आहे. बरं, दिलेलं काय काय पहिले बघा. रेजिस्टर आणि कशामध्ये कनेक्टेड आहे सिरीज मध्ये. व्होल्टेज किती आहे टोटल 50 व्होल्ट आहे, करेक्ट आहे ना. सिरीज मध्ये कनेक्ट आहे म्हणजे काय ह्यांची सगळ्यांची बेरीज करावं लागेल. 100 + 200 किती झाले 300, 300 + 300 600, 600 + 400 किती झाले 1000. टोटल आरटी किती मिळालंय तुला 1000. तुझं व्होल्टेज किती आहे 50. बरं काढ मग, काढायचं काय पहिलं तर तुला काय ह्याच्यामधनं जाणारा करंट घ्यावा लागेल तुला. I2 काढायचं तुला, करेक्ट आहे ना. नाही I2 नाही, हा व्होल्टेज ड्रॉप VD2 तुला फाइंड आउट करायचं. पण त्याच्यासाठी तुला काय करावं, पहिले टोटल करंट काढावं लागेल, ठीक आहे ना. पहिले टोटल करंट काढावं लागेल. करंट आणि रेजिस्टन्सचा गुणाकार केल्यानंतर तुला तुझं उत्तर मिळून जाईल. बघितलं व्होल्टेज किती दिलेलं आहे 50, टोटल रेजिस्टन्स किती मिळालं आहे तुम्हाला 1000 मिळालं आहे. बरोबर ना. मग आय काढा. आय कसं असतो तो V/R असतो ना. V किती आहे 50, R किती आहे 1000, 0 कॅन्सल झाले म्हणजे काय आलं 500 म्हणजे किती येईल 0.05, करेक्ट आहे ना. बरं हा 0.05 तुझा काय आय झाला. आता तुला काय काढायचं VD2 काढ. VD2 म्हणजे काय आहे I × R, करेक्ट आहे ना. I किती आहे 0.05, R किती आहे 200, बरोबर ना. हे दोन ह्याला ऍडजस्ट कर, किती होईल 5 × 2 = 10, 0 इकडे ऍड होऊन जातील. किती येईल तुला आन्सर 10 व्होल्ट. समजमध्ये आलं का, समजलं का. नाही समजलं असेल तर परत कमेंट करून विचारा, सोल्युशन देतो मी तुम्हाला. विच मेथड इज यूज फॉर मेजरिंग 1 ओहम. ठीक आहे, रेंज काय आहे 1 ओहम ते 1 मेगा ओहमची रेंज साठी रेजिस्टन्स साठी मेजर. हे बघा रेजिस्टन्सची रेंज 1 ओहम पासून 1 मेगा ओहम असेल तर काय व्हीटस्टोन ब्रिज ही मेथड तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. हे काय आन्सर तुमचं व्हीटस्टोन ब्रिज वापरणार. नेक्स्ट काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ द शंट रेजिस्टर R2. ठीक आहे ना, शंट रेजिस्टर R2 कुठे दिलेला आहे, हा दिलेला आहे.
यूज इन अ सिरीज टाईप ओहममीटर. सिरीज टाईप ओहममीटर मध्ये ह्याची काय आवश्यकता आहे, तर त्याची आवश्यकता ह्याच्यासाठी आहे बाळांनो, हे बघा, टू ऍडजस्ट द झिरो पोझिशन ऑफ द पॉइंटर. पॉइंटरची हा जो पॉइंटर आहे ना, कधी वरती असेल, कधी खाली असेल, कधी इरपा असेल, कधी तिरपा असेल, असं जर असेल तर त्याला झिरो पोझिशनला नेण्यासाठी त्याची काय असते, आवश्यकता असती. ऑप्शन नंबर तुमचं काय आहे, सी आहे. 35. विच इलेक्ट्रिकल क्वांटिटी कॉज फॉर द हीट जनरेशन इन द कंडक्टर. हीट जनरेशन इन कंडक्टर, याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, I2RT. करेक्ट आहे ना रे, आयचा वर्ग. करंटचा जर वर्ग घेतला तर ते काय होतं, हीट जनरेशन साठी तुमचं काय कारणीभूत. स्क्वेअर ऑफ द करंट, ठीक आहे ना, स्क्वेअर ऑफ द करंट व्होल्टेज नाहीये, स्क्वेअर ऑफ द रेजिस्टन्स नाहीये, व्होल्टेज नाहीये, तुझं काय तुमचा I2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट इज द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे ना, व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इफ द क्रॉस सेक्शन ऑफ एरिया इज डबल. म्हणजे त्यांनी विचारलेलं आहे, एरिया जर 2 गुणा हे केलं, वाढवला, तर रेजिस्टन्स काय होईल, 2 गुणा तुमचं काय होईल, कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे ना, डिक्रीज 2 टाइम्स. करेक्ट आहे ना रे, डिक्रीज 2 टाइम्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ अ लाइट डिपेंडंट रेजिस्टर इफ द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज इन्क्रीज. ठीक आहे ना, त्यांनी म्हटलेलं आहे की लाईटची इंटेन्सिटी जर वाढवली तर रेजिस्टन्स मध्ये काय परिणाम होईल, ते त्यांनी विचारलं. तर ते रेजिस्टन्स मध्ये काय परिणाम होईल, रेजिस्टन्स काय होईल तुझा, कमी होईल. करेक्ट आहे ना. LDR बद्दल विचारलेलं आहे. कशाबद्दल विचारलेलं आहे त्यांनी, LDR बद्दल विचारलेलं आहे. बघा काय दिसते तुम्हाला, बघा, ठीक आहे ना. कॅल्क्युलेट द टोटल कॅपॅसिटन्स. ठीक आहे ना, 3 कॅपॅसिटर दिलेले, 30 आहे, 10 आहे आणि 30 आहे. करेक्ट आहे ना. आणि हे कशामध्ये कनेक्टेड आहे, सिरीज मध्ये. बरं, सिरीज मध्ये जरी कनेक्टेड असले तरी हे काय कॅपॅसिटर आहे. जर रेजिस्टर राहिले असतं तर सिंपल त्याची बेरीज केली असते, 30 + 30 60 आणि 10 70 राहिलं असतं तुमचं, जर रेजिस्टर असलं असतं तर. बट हे काय कॅपॅसिटन्स आहे. काय आहे ते, कॅपॅसिटन्स आहे. म्हणजे ह्यांची जर तुम्हाला टोटल कॅपॅसिटन्स काढायचं असेल तर कसं काढणार तुम्ही, फ्रॅक्शन घ्यावं लागेल त्याची, बरोबर ना. 1/CT इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, 1/30 + 1/10 + 1/30. बरोबर ना. खाली काय घेणार तुम्ही, 30 घेणार, 30 × 30, 10 × 30, 30 × 30, काय आलं तुझं 530. बरोबर ना. हा काय आला 1/CT झाला. तुला काय काढायचे, सीटी काढायचे, म्हणजे काय घ्यावं लागेल तुला, 30/5. 30/5 म्हणजे किती, 6 × 5 = 30. 6 एका आन्सर मध्ये पहा, 6 एका आन्सर मध्ये पहा. अशा प्रकारे पटापट काय आहे, वेळ तर घालवायचाच नाही, वेळ घालवायचाच नाही. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फॉर अ स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. काय असते तुमची, 1 असते. ठीक आहे ना रे, ह्याच्यामध्ये नाही खेळत बसत, काय असते तुमची, 1 असते तुमची. व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, 100°C. सांगायची गरज आहे का, डेफिनेटली नाहीये. व्हॉट इज द साइड ऑफ अ स्क्वेअर हुज एरिया इज. हे बघा आता तुमचं काय पार्ट झालं चालू, वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स. ठीक आहे ना, वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्सचा पार्ट सुरू झाला तुमचा. म्हणजे काय आहे, आता आपली गाडी म्हणजे एंडिंगला आलेली आहे. करेक्ट आहे ना. माझ्या माहितीप्रमाणे, इफ आय एम नॉट रॉंग, देन आतापर्यंत मला वाटतं 30-35 मिनिटाच्या आसपास झालेला असेल व्हिडिओ. ठीक आहे ना. ते पण कशामुळे झालेलं आहे की मी पटापट एकदम म्हणजे धावत्या गतीने घेतले, त्यामुळे ते तेवढं तरी शक्य झाले असं मला वाटतंय. नाही तर 75 क्वेश्चन, एक क्वेश्चनला 1 मिनिट जरी दिला तरी टोटल 75 मिनिट होतात. 75 मिनिट म्हणजे 1 घंट्याच्या वरती. चलो, काही हरकत नाही. बघा, व्हॉट इज द साइड ऑफ अ स्क्वेअर. ठीक आहे, त्यांनी विचारलेलं आहे, एक स्क्वेअर दिलेला आहे, त्याचा म्हणजे त्यांनी विचारलेलं एरिया दिलेला आहे तुमचा किती आहे, 625. ठीक आहे ना, 625 दिलेला आहे, तर त्याची बाजू विचारली. स्क्वेअरची आपल्याला चारही बाजू काय असतात, सेम असतात. करेक्ट आहे ना, सेम असतात. चारही बाजू काय असतात तुमच्या, सेम असतात. ह्याचा आन्सर असायला पाहिजे 25 × 25. ठीक आहे ना, 25 × 25 म्हणजे किती येईल तुझा आन्सर, किती येईल, 25. करेक्ट आहे ना, 25 येईल तुझा आन्सर. कसं काढलं, 25 × 25 म्हणजे किती, 625. हा काय तुमचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे. करेक्ट आहे ना, लॉजिक बेस आहे तो, बाकी काही अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे पहा, द पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. रेक्टेंगल पहिले काढून घ्या. करेक्ट आहे ना, 1 2 हे सेम असणार आहे, ह्या बाजू सेम असणार आहे. हुज लेंथ अँड ब्रेड इज 20 सेंटीमीटर अँड 18 सेंटीमीटर. ठीक आहे ना, लेंथ 20 सेंटीमीटर घ्या, ह्याला 18 सेंटीमीटर दिली. बरं, हे 18 तर हे पण किती असणार आहे, 18 असणार. हे 20 तर हे पण किती असणार आहे, 20 असणार आहे. ते त्यांनी काय विचारलेलं, पेरिमीटर विचारलेलं त्यांनी. ठीक आहे ना, पेरिमीटर म्हणजे सगळ्यांची बेरीज करा. 20 + 20 किती झाले, 40. 18 + 18 36. बघा किती होते, 76. आन्सर मध्ये आहे का. सिंपल क्वेश्चन मध्ये लय जास्त डोकं लावत बसायचं नाही रे, बिलकुल नाही डोकं लावायचं. हे बघा, हे तर काहीतरीच एक आंबाटा भमाटा क्वेश्चन आहे. विच इज द एक्झाम्पल ऑफ अ फर्स्ट ऑर्डर लिव्हर. ठीक आहे ना, हा जर चुकून आला तर ह्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, पेअर ऑफ सीझर. सीझर काय असतो तुमचा फर्स्ट ऑर्डर लिव्हर मध्ये असतो.
त्याच्याच बेसवर सेकंड क्वेश्चन आहे, सेकंड ऑर्डर लिव्हर. आता फर्स्ट ऑर्डर त्यांनी विचारलं, आधी विचारलं होतं, आता सेकंड ऑर्डर मध्ये काय लिहिणार तुम्ही, पेअर ऑफ द सीझर नाही लिहिणार, हे तुमची काय असणार आहे फर्स्ट ऑर्डर मध्ये, आणि तुम्ही करणार बॉटल ओपनर सेकंड ऑर्डर मध्ये. करेक्ट आहे ना. जर चुकून प्रश्न आला तर तो आन्सर तुम्ही काय करणार सेकंड ऑर्डर मध्ये बॉटल ओपनर. बघा काय दिसतंय, काय दिसतंय 1000 ने 2000 वेळा बघितलेला आहे. ट्राय स्क्वेअर आहे तो. काय आहे तुमचा ट्राय स्क्वेअर, ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेला आहे. काय आहे तुमची बॉलपिन हॅमर. करेक्ट आहे ना, बॉलपिन हॅमर आहे. सिंपल प्रश्नांमध्ये खेळण्याची काय गरज आहे का रे, वाटते का. काय दिसते, प्लायर दिसते तुम्हाला. शियर आहे ऑप्शन मध्ये, शियर तर नाहीच आहे कुठल्याच प्रकारे. काय आहे, कटिंग प्लायर आहे, म्हणजे काय आहे, कटिंग प्लायर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा काय तुमचा मॅलेट आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅलेट अँड हॅमर. हॅमर अँड मॅलेट मध्ये दोन पैकी काय डिफरन्स आहे. मॅलेट म्हणजे काय आहे, सॉफ्ट यूज साठी होतो, आणि हॅमर म्हणजे काय तुमच्या हार्ड यूज साठी होत असतो. करेक्ट आहे ना रे. तर तो कुठला आहे तुमचा मॅलेट आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये. पहा ऑप्शन नंबर बी मध्ये. हा काय आहे, हा काय तुमचा स्पॅनर आहे. ठीक आहे, बरं स्पॅनर मध्ये पण कुठला आहे, त्यांनी रिंग स्पॅनर आहे, कुठला स्पॅनर कॉम्बिनेशन स्पॅनर आहे. हा कुठला आहे तुमचा ओपन एंड स्पॅनर आहे. करेक्ट आहे ना रे. काय तुमचा ओपन एंड, ह्याच्या एंड कशा आहेत बघा, ओपन आहे. हे कळलं का रे. माझे खास विद्यार्थी 2-3 जण जे आवडते विद्यार्थी आहेत त्यांना समजलं का. करेक्ट आहे ना रे. अशा प्रकारे हे बघा टोटल 75 क्वेश्चन आपण किती फास्ट मध्ये एकदम एक्सप्रेस वेनी करून घेतले. करेक्ट आहे ना, एक्सप्रेस वेनी सगळे करून घेतले. शेवटचा एक प्रश्न राहिलेला आहे, तो पण आपण बघून घेऊ. ठीक आहे ना. त्यांनी काय विचारलंय, विच डायमेन्शन करेक्टली मार्क इन द इलेक्ट्रिकल ऍज पर द स्टँडर्ड. तर त्याचा आन्सर काय आहे तुमचं ऑप्शन नंबर ए नाही, ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. करेक्ट आहे ना रे, ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, टोटल किती टोटल. चला जाता एक मस्त तुम्हाला एक काय सांगतो मी, कबीर साहेबांचा एक दोहा सांगतो, आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ एंड करून टाकू.